नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 34 इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टेप बाय स्टेप कसा कटिंग करायचा याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मैत्रिणींनो, इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे 1 मीटर आणि ते बघा छातीच्या अंदाजानुसार मी फोल्ड मारून घेतलेली आहे. इथे बघा मी खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे या पद्धतीने. आणि इथे बघा मी उंचीचं माप टाकते. माझ्या पूर्ण ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये मी 1 इंच ॲड करून 14 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा इथे बघा मी शोल्डरचं माप टाकते. शोल्डर बघा 5.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे बघा मी 5.25 इंच. आणि इथे मी पट्टीने बॉक्स तयार करून घेते बघा मुंड्याच्या इथे, म्हणजे आपल्याला मुंड्याला आकार देताना सोपं पडेल. इथे बघा छातीचा चौथा भाग टाकलेला आहे मी 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे मी 7 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि जे मी 2 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं होतं ते मी असं या पद्धतीने जोडून घेतलेलं आहे बघा. इथे बघा कोपऱ्यातून 1 इंचावरती आणि वरून 3.5 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतली आणि तिथून मी असा मुंड्याचा शेप देऊन घेत आहे बघा या पद्धतीने. आता बघा इथे मी गळारुंदी घेतलेली आहे बघा 2.5 इंच आणि तयार गळा मला 9.5 इंच ठेवायचा आहे, म्हणून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा. पाठीमागच्या गळ्याचं माप मी ते टाकलेलं आहे बघा या पद्धतीने. इथे बघा इथे मी खालच्या साईडला थोडं 3 इंच घेतलेलं आहे जरा पसरट गळा होण्यासाठी. इथे बघा टक्सचं माप टाकते आहे मी 4 इंचावरती आणि उंचीला मी 4.5 इंच असा मी पाठीमागचा टक्स टाकून घेतलेला आहे बघा. ते बघा टक्सचं माप माझं बरोबर 1 इंचाचं आलेलं आहे बघा या पद्धतीने. आता बघा आपलं पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून झालेलं आहे. ते जसं मार्किंग आहे त्या पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे बघा. पूर्णपणे मार्किंगवरूनच मी कटिंग करून घेतलेला आहे. इथे बघा आपला पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे. आता बघा उरलेलं अस्तर मी त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे बघा डबल फोल्ड करून आणि त्यावरती पाठीमागचा भाग मी ठेवून घेत आहे बघा. जिथे सेट होतोय तिथे मी ठेवून घेतलेला आहे बघा व्यवस्थित. बघा चारी बाजूनी मी चेक करून घेतलेला आहे व्यवस्थित, डबल फोल्डमध्ये ठेवलेला आहे. आणि इथे बघा जसा पाठीमागचा भाग आहे जसाच्या तसा मी ड्रॉ करून घेतलेला आहे बघा. अजिबात वाढणार नाही याचीसुद्धा काळजी मी घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आता बघा मी पाठीमागचा भाग काढून घेतलेला आहे. इथे बघा मुंड्याच्या इथे मी बॉक्स तयार करून घेते. इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे म्हणून मी अगोदर इथे बॉक्स तयार करून घेते बघा. आणि थोडं अर्धा इंचाचं अंतर पकडून मी आतल्या साईडने पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे बघा गळारुंदी मी 2.5 इंच घेतलेले आहे आणि तयार गळा मला 6 इंच ठेवायचा आहे म्हणून मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा पुढचा गळा मी गोल आकारामध्ये मार्किंग करून घेतलेला आहे बघा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. इथे बघा मी पूर्ण उंचीमध्ये अर्धा इंच खालच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे. इथे बघा काचपट्टीच्या इथून मी 4 इंचावरती एक मार्किंग केलेली आहे आणि खालच्या साईडला बघा 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे बघा. आणि इथे बघा शोल्डरवरून 10 इंचावरती एक मार्किंग करून इथे मी एक पॉईंट तयार करून घेतलेला आहे बघा. तर इथे बघा जे आपले तिन्ही मार्किंग आहेत त्या मार्किंगवरून मी मुंड्याच्या साईडला बघा असा गोलाकार कर्व शेप देऊन घेतलेला आहे बघा. थोडा प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे बघा मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला 2 इंचावरती आणि या पद्धतीने मी प्रिन्स कटचा टक्स टाकून घेतलेला आहे बघा इथे या पद्धतीने. आता हे जे मधलं अंतर आहे ते आपण नंतर कटिंग करून काढणार आहे. इथे बघा मी कमरेच्या साईडला बघा 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे बघा. बाहेरच्या साईडला म्हणजे जे आपलं शिलाई मार्जिन आहे त्याच्या पुढे मी वाढवून घेतलेलं आहे बघा. खालच्या साईडला 1.5 इंच आणि मुंड्याच्या साईडला 1 इंच असं मी वाढवून घेतलेलं आहे. आणि खालच्या साईडला बघा या पद्धतीने मी तिरकस मार्किंग करून घेतलेली आहे बघा. जिथे मी अर्धा इंच वाढवून घेतलं होतं त्या मार्किंगवरून मी असा तिरकस आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथे बघा मी केलेल्या मार्किंगनुसार
कटिंग करून घेत आहे बघा पुढच्या भागाचं. जसं माझं मार्किंग आहे त्या मार्किंगवरून मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा जे मार्किंग आहे, इथे साईडचं जे वाढवलेलं मार्किंग होतं तिथून मी कटिंग करून घेतलं आहे आणि पुढचा आपला प्रिन्स कटसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आता बघा आपल्या पुढच्या भागाचं सुद्धा कटिंग झालेलं आहे बघा या आता बघा आपलं पाठच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला उरलेल्या अस्तरमध्ये मी बघा स्लीव्ज कटिंग करून घेत आहे. जे उरलेलं अस्तर आहे त्याचं मी 4 फोल्डमध्ये अशी घडी घालून घेतलेली आहे बघा, म्हणजे आपले दोन्ही हात एकत्र निघावेत या हिशोबाने. तर इथे बघा सर्वात पहिलं अस्तर सरळ करून घेतलेलं आहे. तिथे मी हात उंचीचं माप टाकलेले आहे बघा. तुमची जशी हात उंची असेल त्या पद्धतीने तुम्ही माप टाका. तर इथे बघा मी माझ्या उंचीनुसार इथे मी माप टाकून घेत आहे बघा. बाहीचा सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तो जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट बाही कशी कटिंग करायची हे मी एकदम सोप्या भाषेमध्ये तिथे सांगितलेलं आहे. इथे बघा मी हात उंचीचं माप टाकलेलं आहे. हात उंची प्लस 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे बघा. हात उंची माझी 8 इंच आहे, तर 9 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि बाहीला डाऊन दिलेला आहे बघा 2.5 इंचावरती. इथे बघा छातीचा मी 5वा भाग टाकलेला आहे 6.5 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा दंडगेर टाकलेला, दंडगेरचा निम्मा आणि 2 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे बघा मी शिलाई मार्जिन जोडून घेतलेलं आहे. इथे बघा वरच्या साईडला मी 1 इंचावरती मार्किंग करून अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा. आणि या लाईनचा मी सेंटर मार्क करून 1/2 इंच वरच्या साईडला आणि 1/2 इंच खालच्या साईडला अशी दोन्ही मार्किंगवरून बाहेरचा मुंडा आणि आतला मुंडा असा मी तिथे शेप देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आणि केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेत आहे बघा. सर्वात पहिला मी बाहेरचा मुंडा कटिंग करून घेतलेला आहे. इथे बघा मी फ्रंट मार्क करून घेतलेला आहे आणि बाही ओपन करून पुढचा मुंडा कटिंग करून घेतलेला आहे आणि बाहीचा सेंटरसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे बघा. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कटिंग करून काढलेला आहे. आता बघा आपली बाहीसुद्धा कटिंग करून झालेली आहे बघा. या पद्धतीने आपली बाही तयार होणार आहे. तर इथे बघा अस्तरचं पूर्णपणे कटिंग करून झालेलं आहे. तर इथे बघा मी ब्लाऊज कपडा घेतलेला आहे बघा आणि त्यामध्ये त्या ब्लाऊज कपड्यावरती जसे आपले भाग सेट होतात आहेत तसे ठेवून 1/2 इंचाचा कपडा 4ही बाजूंनी सोडून मी कटिंग करून घेत आहे बघा. व्यवस्थित दोन्ही डबल फोल्ड कपडा ठेवून त्याच्यावरती सर्व पार्ट मी ठेवून घेत आहे बघा. सर्वात पहिलं मी बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे बघा मी पाठीमागचा भाग ठेवून पाठीमागच्या भागाचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे बघा. या पद्धतीने गळा मी नंतर कटिंग करणार आहे शिलाईच्या वेळी. तर इथे बघा मी आता साईड पार्टसुद्धा ठेवून घेतलेला आहे. साईड पार्टचं सुद्धा कटिंग करून झालेलं आहे बघा. सर्व पार्टच्या मी 4ही बाजूने 1/2 इंचाचा कपडा सोडून कटिंग करून घेत आहे, म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना मागे पुढे होणार नाही यासाठी मी 1/2 इंचाचा कपडा सोडलेला आहे. इथे बघा आपलं सर्व पार्ट ब्लाऊज कपड्यावरती सुद्धा कटिंग करून झालेले आहेत आणि आपलं ब्लाऊजसुद्धा पूर्णपणे कटिंग करून झालेलं आहे. माझी एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो.